सद्गुरू आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना कायद्याचे धडे, कायदेशीर साक्षरता, काळाची गरज। सांगलीच्या इस्लामपूर येथील सद्गुरू शाळेच्या आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना कायद्याचे धडे देण्यात आले। गुड टच, बॅड टच, सायबर क्राईम, डिजिटल अरेस्ट, बालविवाह, पोक्सो कायदा, सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकू नये यासाठी कोणत्या दक्षता घ्यायला हव्यात, अशा अनेक कायदेशीर बाबींची विद्यार्थ्यांना माहिती देऊन जनजागृती करण्यात आली। बालकांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदींची कठोर अंमलबजावणी होणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन यावेळी आंतरराष्ट्रीय कायदेतज्ञ परिषदेचे सदस्य केदार भोई यांनी केलं आहे। आणि कायदा समजून घेताना या विषयावर त्यांनी तसेच कोल्हापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या ॲडव्होकेट अश्विनी जाधव, फर्ग्युसन विधी महाविद्यालयाच्या पूजा निगडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आहे। बालकांना संरक्षण देण्याच्या उद्देशाने 2012 मध्ये पोक्सो कायदा अस्तित्वात आला। बालकांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी या कायद्यात फाशीच्या शिक्षेचीही तरतूद करण्यात आली आहे आणि याची जाणीव भोई यांनी सर्वांना करून दिली आहे। सायबर क्राईम, डिजिटल अरेस्ट, मोबाईलचा वापर कसा करावा, कोणत्या गोष्टी करू नयेत, काही ॲपच्या माध्यमातून आपण असुरक्षित कसे होतो आणि याविषयी सखोल माहिती त्यांनी विद्यार्थी तसेच उपस्थितांना करून दिली। महिलांवरील अत्याचार, कौटुंबिक हिंसाचार, बालविवाह यापासून प्रतिबंध करणाऱ्या कायद्याची माहिती दिली। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।